जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुप्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती। तर सगळ्यांना गुड आफ्टरनून। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे। तर याच्यामध्ये आजचं आपलं 56 नंबरचं लेक्चर आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये मराठी व्याकरणाची पोलीस भरतीला आतापर्यंत जे काही प्रश्न विचारून झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण या लेक्चर मध्ये करत असतो। तर आज 56वा दिवस आहे। ऑलरेडी 55 दिवस आपण हे लेक्चर पाहिले, म्हणजे तुम्ही विचार करू शकता एका लेक्चर मध्ये कमीत कमी 25 प्रश्न म्हटलं तरी पण आतापर्यंत किती तुमच्या प्रश्नांचा अभ्यास झालाय हे ज्यांनी रोज लेक्चर केलेले असतील त्यांना जाणवत असेल। ठीक आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करत चला। चला सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना। आपलं हे चालू झालेलं लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचंय। चला पटापट चला लेक्चर चालू करूयात। आजचा आपला मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न बघूयात। काय प्रश्न? चलो आजचा आपला पहिला प्रश्न बघा, संधीचा विग्रह करायचा आपल्याला। महेश हा शब्द आहे, तर महेश हा शब्द कसा तयार झाला हे आपल्याला इथे ओळखायचंय। महेश, महा अधिक ईश, मह अधिक ईश, मह अधिक ईश आणि माही अधिक ईश काय येईल बरोबर? महेश म्हणजे इथं काय दिसतोय रे? ए दिसतोय। मग ए कसा तयार होतो? अ अधिक ई किंवा आ अधिक ई। मग कुठला पर्याय योग्य असेल? कोणती संधी आहे ही? जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन ए ओ अर असे स्वर तयार होतात तेव्हा ती असते आपली गुणादेश स्वर संधी। राईट, गुणादेश स्वर संधीचं हे आपलं उदाहरण असणार आहे। चला कुठला पर्याय योग्य आहे? तर महा अधिक ईश, महेश। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, हे दोघं एकत्र येऊन ए, ए म्हणजे एक मात्रा हा स्वर तयार झाला। पर्याय कुठला योग्य? तर पर्याय पहिलाच योग्य। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आपला, ती साक्षात दुर्गाच आहे। दुर्गाच या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची। अधोरेखित शब्दाची जात कुठली असेल? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम यापैकी नाही। काय येईल बरोबर? ती साक्षात दुर्गाच आहे। ओळखा। आता दुर्गा हे मुलीचं नाव किंवा देवीचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम, मूळ जात त्याची विशेष नाम आहे। ठीक आहे, दुर्गा या शब्दाची मूळ जात विशेष नाम आहे। परंतु दुर्गाचं सांगितले, च म्हणजे तिच्यासारख्या स्वभावाची दुसरी व्यक्ती, म्हणजे एकापेक्षा जास्त संख्येचा बोध झाला। ग्रुप गट समूहाचा जेव्हा बोध होतो तेव्हा ते आपलं काय असतं? सामान्य नाम असतं। मग पर्याय कुठला योग्य इथे? दुर्गा हा शब्द कशाचं काम करतोय? सामान्य नामाचं काम करतोय, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य। ज्यांना ज्यांना आजचं आपलं लेक्चर आवडतंय त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय आपल्या, आणि पोलीस भरती करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत सुद्धा आपलं हे लेक्चर शेअर करायचंय। चला जाऊयात पुढे। चलो आता नामाचा वचन विचार याच्यावर आपला हा प्रश्न आहे। वाघीण या शब्दाचे अनेक वचन आपल्याला करायचे। वाघीणचं अनेक वचन काय येईल? वाघिनी, वाघिनी, वाघीण आणि वाघिण्या काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य? वाघीणचं काय होतं? वाघिनी होतं, पण होत अकारांताचा ई कारांत होत असताना उपांत्य स्वर दीर्घचा ह्रस्व होतो। मग वाघिनी शब्द कुठला पर्याय बरोबर असणार आहे? दीर्घ वेलांटीची ह्रस्व वेलांटी होते आणि शेवटी अच्या जागी ई बदल झाला, म्हणजे नियम काय तयार झाला? अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ई कारांत होते। नियम शब्दावरून तयार करायचा आहे। मग याच्यासाठी जो शब्द आपल्याला इथे दिलाय त्या शब्दाचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, पर्याय दुसरा योग्य। चला पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोळसा या शब्दाचे सामान्य रूप करा। कोळसा शब्दाचं सामान्य रूप काय येईल?
कोळसा, कोळशा, कोळशे आणि कोळशे. ठीक आहे. कोळसा शब्दाचं सामान्य रूप करायचंय म्हणजे जो मूळ शब्द दिलाय तो मूळ शब्द वाक्यात वापरायचा आहे. वाक्यात वापरत असताना त्याला प्रत्यय लावायचा आहे. प्रत्यय लागल्यानंतर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्या बदलाला आपण सामान्य रूप असं म्हणत असतो. कोळसा. तुमच्या इकडे काय कोळशाची खाण आहे का? काय कोळशाची खाण तर म्हटलं तर आपण कसं लिहितो? का असं लिहितो? दोघांपैकी नक्की काय बरोबर आहे? कसं लिहितो आपण? असं लिहितो. त्याच्यामुळे मग कुठला झालंय सामान्य रूप? या कारांत झालंय, स्वतः श झालाय. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचार आहे. कच्छपी लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कच्छपी लागणे म्हणजे पणोती लागणे, नादी लागणे, मासे पकडणे, मळमळ होणे. काय येईल बरोबर? कच्छपी लागणे म्हणजे काय? ओळखा. कच्छपी लागणे म्हणजे उगाचच एखाद्याच्या वाट्याला जाणं आपण म्हणतो. बरोबर? म्हणजेच उगाचच एखाद्याच्या नादी लागणे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. आज रेकॉर्डिंग लेक्चर आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी मित्रांना बोर होत असेल. म्हणजे सिरियसली अभ्यास करतात त्यांना लाईव्ह लेक्चर असू दे किंवा रेकॉर्डिंग लेक्चर असू दे अजिबात फरक नाही पडला पाहिजे. मेन काय काम आहे आपलं इथं? अभ्यास करणं. बरोबर? अभ्यास तर होतोय तुमचा. उलट मला तरी असं वाटतं, माझ्या मते लाईव्ह पेक्षा रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला जास्त कळतं की नाही? लाईव्ह मध्ये गप्पा वगैरे होतात, मुलं काही ना काहीतरी बडबड करत राहतात, त्यांच्या कमेंटमध्ये तुमची कमेंट मग तुम्हाला गोंधळासारखं होतं किंवा बोर होतं. काय उगाच अभ्यास करत नाही, काय नाही, विनाकारण येतात, असं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग लेक्चर आहे तर याचा फायदा करून घ्यायचा आहे. पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय दुसराच योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करायची आपल्याला. शोकाचे वर्णन करणारी जी कविता असते त्या कवितेला काय म्हणतो आपण? शोकांतिका, विलापिका, हृदयद्रावक आणि विडंबन. एखादी कविता जर दुःखावरची असेल, एखाद्याच्या दुःखाचं वर्णन त्या कवितेमध्ये जर केलं असेल तर त्या कवितेला आपण कुठली कविता म्हणतो? शोकांतिका आहे म्हणजे ही एखादी वाईट गोष्ट आहे असं म्हणतात. ठीक आहे. पण पूर्ण कशाचं तरी एखाद्या स्टोरीचं वर्णन तिथं केलं असेल तर त्याला हृदयद्रावक कथा म्हणतात. म्हणजे शोकाचं वर्णन, दुःखाचं वर्णन केलेली कथा हृदयद्रावक कथा. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्रियापदाचा आख्यात विकार या टॉपिकवर. ठीक आहे. आज झालं तर पेढे वाटेल या वाक्याचा आख्यात ओळखा. प्रथम ताख्यात, द्वितीय ताख्यात, इलाख्यात, वाख्यात. काय येईल बरोबर? ओळखा. आज झालं तर पेढे वाटेल. क्रियापदाचे आख्यात विकार एकूण किती आहेत? 7 आख्यात विकार आहेत. ठीक आहे. 4, 3 असं डिवायडेशन आहे. 4 काळानुसार पडतात, 3 अर्थानुसार पडतात. ठीक आहे. चला कुठला पर्याय योग्य येईल? आज झालो तर पेढे वाटेल. एक मिनिट. पास झालं तर पेढे वाटेल हे काय आहे? आपलं संकेतार्थी वाक्य आहे. हे काय? संकेतार्थी वाक्य आहे. आणि संकेतार्थी वाक्याचा आख्यात विकार कुठला आहे माहितीये? सगळ्यात पहिले वर्तमान काळाचा जो आख्यात विकार आहे तोच आख्यात विकार संकेतार्थी वाक्याचा सुद्धा आहे. फक्त फरक एवढंच आहे की वर्तमान काळाच्या आख्यात विकाराला प्रथम ताख्यात आहे, संकेतार्थी वाक्याच्या आख्यात विकाराला द्वितीय ताख्यात आहे. ठीक आहे.
इल आख्यात कोणाचा आहे? भविष्य काळाचा आहे. आणि वा आख्यात विद्यार्थी अर्थानुसार पडणारा प्रकार आहे. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे वा वा तो परीक्षेत पहिला आला, तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वा वा तो परीक्षेत पहिला आला. शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. काय येईल बरोबर? आता वा वा म्हणजे काय केले? कौतुक केल्याचा बोध होते. म्हणजे हे काय आहे? आपला प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. उद्गारवाचक शब्द जो असतो वाक्यामध्ये त्याला केवळ प्रयोगी अव्यय असणारं वाक्य म्हणतात. ठीक आहे. प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. पर्याय कुठला योग्य? मुख्य प्रकार विचारला होता त्याच्यामुळे सोपाच प्रश्न आहे, काय नव्हतं याच्यामध्ये एवढं. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे आपली विजेता बॅच. सगळे विषय बेसिक टू ऍडव्हान्स या बॅच मध्ये शिकवले जात आहेत. ऑलरेडी लेक्चर याच्यामध्ये चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन टाका. सध्या ऑफर चालू आहे बॅच मध्ये. काय ऑफर आहे हे पण तुम्ही फोन करून विचारू शकता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला सर्वांना समज दिली जाईल तर दिलेल्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. कर्तरी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्तृक भावे प्रयोग. आता सर्वांना समज दिली जाईल. दिली जाईल हे आपलं काय आहे? क्रियापद आहे. मग आता देणारे कोण? सर्वांना समज दिली जाईल पण देणारं कोण सांगितलेलंच नाहीये. मग जो कोणी येईल त्या कर्त्याला कडून प्रत्यय असेल. कर्ता दिलेला नाही, इकडं कोणीतरी कर्ता असेल तर मग त्या कर्त्याला कडून प्रत्यय. शुभांगी मॅडम कडून सर्वांना समज दिली जाईल. कर्त्याला कडून प्रत्यय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असेल तरी पण आपला तो कुठला प्रयोग असतो? नवीन कर्मणी प्रयोग. दिलाय का पर्यायमध्ये? मॅडम पर्याय चुकलेत. बोलू तरी कसं आता यांना? या तर रेकॉर्डिंग मध्ये घेतायत, कसं काय बोलू यांना मॅडम पर्याय चुकलेत? हो ना. जे नवीन असतील त्यांना वाटत असेल. नवीन कर्मणी प्रयोगाचंच दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. पर्याय दुसरा योग्य. चला पटकन, ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय एकदा लाईक करून घ्या लेक्चरला. चला बरं पटकन फास्ट. आणि शेअर सुद्धा करायचं. बघा तुमची कुठली मैत्रीण आलेली नाहीये, तुमचा कोण फ्रेंड आलेला नाहीये बघा गप्पा मारायला. अभ्यासाच्या गप्पा. चला पटकन शेअर करा लेक्चर आपला आणि लाईक करून घ्या. पाहूयात पुढचा प्रश्न. अलंकार ओळखायचा आपल्याला. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा या वाक्याचा अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार, रूपक अलंकार, उपमा अलंकार, अनुप्रास अलंकार. कुठला अलंकार असेल? ओळखा. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. या समहा म्हणजे यांच्यासारखे हेच. खूप होऊन गेले, पुढेही खूप होतील, आताही खूप आहेत, परंतु त्यांच्यासारखे तेच, अन्य नाही, म्हणून अनन्वय अलंकार. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे मी हे काम करू. तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मी हे काम करू. विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. काय येईल बरोबर? अनुमोदन प्रश्न असेल, स्ट्रिक्ट आज्ञा असेल, सौम्य आज्ञा असेल, विनंती, सगळं कशामध्ये येतं? आपल्या आज्ञार्थी वाक्यामध्ये येतं. त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे? मी हे करू, मी ते करू, मी इकडे जाऊ, मी तिकडे जाऊ. आज्ञा. आज्ञार्थी किंवा अनुमोदन रूपी प्रश्न. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. चलो. ई ई या स्वरांची उच्चार स्थाने सांगा. ई ई या स्वरांचं उच्चार स्थान कुठलं आहे? मूर्धन्य, औष्ठ्य, तालव्य, दंत तालव्य. काय येईल उच्चार स्थान यांचं?
वर्णांची उच्चार स्थाने ई ई अ आ ई ई 2 नंबरची लाईन आहे. अ आ पहिल्या लाईन मध्ये, ई ई दुसऱ्या लाईन मध्ये. मग दुसरी लाईन म्हणजे क च ची लाईन. आठवतंय? कंठ्य तालव्य. के टी टी म्हणजे त. कळालं का? म्हणजे च च्या गटामध्ये येणार ई आणि ई. तालव्य. तालव्य म्हणजे कुठले आपले? च छ ज झ न ई ई. ठीक आहे. कुठला पर्याय योग्य? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आरसा शब्द आहे. आरसाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? आरशी, आरशे, आरसी, आरंशीन. तो आरसा. मग ती काय होईल? तो आरसा ती आरसी नाही, सचा श होतो. आरशी स्त्रीलिंगी. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. सुरेशने गाणे गायलेले असेल. ओळखा. काय येईल बरोबर? गायलेले असेल. आता इथं एक ट्रिक आहे आपले. हे संयुक्त क्रियापद आहे. गायलेले असेल हे क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे हा एक तर चालू काळ असेल, पूर्ण काळ असेल किंवा रीती काळ असेल. बरोबर. मग हे कशावरून ओळखायचं? तर सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा आणि धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. ओके. असेल म्हणजे भविष्यकाळ आणि गायलेले म्हणजे गाऊन पूर्ण झाले. गायलेले असेल म्हणजे त्याची गाणे गाण्याची क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचा बोध होतोय. म्हणजे हा आहे आपला पूर्ण भविष्यकाळ. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. त्याच्या डोळ्याला धार लागली. डोळ्याला या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर याचा कारक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. ओळखा. त्याच्या डोळ्याला धार लागली. आता ला प्रत्यय कुठल्या विभक्तीचा असेल? सलाते, सलानाते. एकतर द्वितीय किंवा चतुर्थी. द्वितीयचा कारकार्थ कर्म, चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान. परंतु प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. हे मी नेहमी सांगत आली आहे की जी विभक्ती असेल तोच कारकार्थ असणं गरजेचा नाही. फॉर एक्झाम्पल, त्याच्या डोळ्याला धार लागली म्हणजे डोळा आणि धार म्हणजे पाणी. पाणी हे डोळ्यापासून लांब चाललंय. दुरावा निर्माण होते डोळ्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये. डोळ्याला धार लागली. बरोबर. दुरावा निर्माण होते म्हणजे जो पंचमीचा कारकार्थ आहे ना, तो कारकार्थ इथं लागू होतो. अपादान, दुरावा किंवा वियोग. लक्षात घ्या. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या आधी ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची आहे पोलीस भरतीची, फक्त तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स आहे. लाईव्ह लेक्चर भेटेल आणि रेकॉर्डिंग लेक्चर भेटेल. हे दोन्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 2500ची बॅच 1200 रुपयाला भेटणार आहे. पण काही काही विद्यार्थ्यांना फक्त मराठी व्याकरण घ्यायचंय की मॅडम माझं मराठी व्याकरण वीक आहे, आपली मातृभाषा आहे, 25 पैकी 25 पडायला पाहिजे, पण मला 12, 13, 7, 8 असेच पडतायत किंवा 20च्या पुढे जात नाहीये. मग बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्यात. फक्त मराठी व्याकरणाची बॅच आहे. लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डिंग लेक्चर 1 वर्षभराचे तुम्हाला भेटून जातील. तर याच्यावर ऑफर आहे तुम्हाला 599ची बॅच तुम्हाला फक्त 399ला भेटतीये. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, बाबांनी मला बोलावले, स्वतः मात्र आलेच नाहीत. तर या वाक्याचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता नीट सावकाश विचार करायचा आहे आपल्याला. बाबांनी मला बोलावले, स्वतः मात्र आलेच नाही. बाबा आणि स्वतः
नाम आणि सर्वनाम दोघंही स्वतःबद्दल माहिती सांगतात. स्वतः म्हणजे ते बाबा स्वतः, त्या बाबांबद्दल स्वतः शब्द माहिती सांगतोय. एकाच वाक्यामध्ये एक नाम एक सर्वनाम किंवा दोघंही नाम किंवा दोघंही सर्वनाम असतील आणि दोघंही स्वतःचा जर बोध करून देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक सर्वनाम. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, बाळाने नवीन खेळणे मोडले. क्रियापद ओळखा. प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. लेक्चर ज्यांना आवडले, उशिरा जॉईन झाले असतील, लाईक करून घ्या रे. चला पटकन. बाळाने नवीन खेळणे मोडले. मोडणारं कोण? बाळ. बाळ झाला कर्ता, पण मोडलंय कोण? खेळणं. त्याच्यामुळे क्रिया करणारा. खेळणं आहे क्रिया करणारा मोडण्याची. म्हणजे कर्ता स्वतः क्रिया न करता दुसरंच कोणाकडून तरी क्रिया करून घेतोय, म्हणून याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. मोडण्याची क्रिया आहे, खेळणं क्रिया करते मोडण्याची. मोडलंय कोण? बाळ नाही मोडलंय, खेळणं मोडलंय. बाळाने फक्त त्याला प्रवृत्त केले मोडण्यास. तू थोडा वाक, मी तुला अजून वाकवतो म्हणजे तुटशील, है ना? पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, आई म्हणाली. हे पहिलं वाक्य. सर्वजण वाटून खा हे दुसरं वाक्य. जोडलंय की या अविकारी शब्दाने. कशामध्ये येईल हे? विकल्प बोधक, कारण बोधक, स्वरूप बोधक, समुच्चय बोधक. कुठला पर्याय योग्य? आई म्हणाली की सर्वजण वाटून खा. आई म्हणाली. काय म्हणाली? याचा खुलासा पुढे केलेला आहे की सर्वजण वाटून खा. खुलासा म्हणजे स्वरूप. स्वरूप दर्शक किंवा स्वरूप बोधक, गौणत्व सूचक, उभयान्वयव्य. आणि याने जोडलेलं वाक्य काय असतं? मिश्र वाक्य असतं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. जाऊया पुढे. पाऊस. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सकाळी विजू रस्त्यावर उभा होता. हे वाक्य आहे आपलं. तर या वाक्यातला विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. आता विधेय विस्तार ओळखायचा आहे म्हणजे हे वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. विधेय विस्तार म्हणजे कीवर्ड्स काय आहे त्याला? तर या वाक्यामध्ये जे क्रियाविशेषण अव्यय आहे ना, या वाक्यामध्ये जे क्रियाविशेषण अव्यय आहे ते विधेय विस्ताराचं काम करतं. ठीक आहे. मग काय आहे क्रियाविशेषण अव्यय? सकाळी विजू रस्त्यावर उभा होता. उभा असण्याची क्रिया आहे. केव्हा, कुठे, कधी, कसं हे शब्द काय करतात? क्रिया दाखवतात. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. कधी? सकाळी. कुठे? रस्त्यावर. मग सकाळी आणि रस्त्यावर हे दोन्ही शब्द काय झाले? क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच विधेय विस्तार झाले. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रसावरा. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोणी घट फुटती दुधाचे. रस ओळखा. हास्य रस, शृंगार रस, अद्भुत रस, शांत रस. काय येईल बरोबर? आता बघा, जेव्हा काही गोष्टी फक्त गोष्टीमध्येच घडणं शक्य असतं, जे रिअल लाईफ मध्ये घडत नाही. आता बघा, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे. मधाचे नारळ असतात का? असतात का? त्याच्यानंतर घट फुटती दुधाचे. दुधाचे घट फुटतात कड्या कपारींमधून असं सांगितलंय. रिअल लाईफ मध्ये घडणं पॉसिबल नाही, फक्त गोष्टींमध्ये घडतात. याच्यामध्ये अरेबियन नाईट्स, परींच्या ज्या कथा असतात ते सगळं याच्यामध्ये येतं. कुठल्या रसामध्ये? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सुद्धा याच्यातच. अद्भुत रसामध्ये. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, सामासिक शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. काय येईल?
दगड बिगड, गड शब्दाची पुनरावृत्ती झालीये, फक्त स्टार्टिंगच्या शब्दामध्ये बदल झालाय. पुनरावृत्ती शब्दाची होत असताना फक्त अंशात्मक बदल झालाय शब्दात, म्हणून अंशाभ्यस्त शब्द. पर्याय दुसरा योग्य. लाईक करा रे पटकन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. या वाक्यात जे सर्वनाम आलंय, आधी ओळखा कुठलं सर्वनाम आहे, मग त्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, काय या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. ओळखा. कोण काय हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरतो, राईट. पण इथं प्रश्न विचारलाय का? नाही. कोण काय कोणी यासारखे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात न येता ते नक्की कोणत्या नामाऐवजी वापरलेत हे निश्चित कळत नाही, म्हणून कुठलं सर्वनाम आहे हे? सामान्य, किंवा त्याला आपण म्हणतो अनिश्चित सर्वनाम. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला, टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. दोन्ही तुमच्या जवळ असू देत, अभ्यासासाठी अगदी फायदेशीर आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाईक केलं नसेल लाईक करून जायचंय. भेटूयात उद्या पुन्हा 3 वाजता. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिंदास मला आल्यावर विचारा. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.